नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला नीट प्रिपरेशन मराठी माध्यमातून करण्यास मिळणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे इकोसिस्टीम. इकोसिस्टीमवरती 4 मार्क्स हे तुमचे असतातच एक्झाममध्ये, हे येतात. एक्झामच्या दृष्टिकोनातून इकोसिस्टीम हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या लेसनमध्ये, या चॅप्टरमध्ये आपण इकोसिस्टीम काय आहे हे कव्हर करणार आहोत. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो, एनर्जी पिरॅमिड्स, इकॉलॉजिकल पिरॅमिड्स हे पाहणार आहोत. एक्झाममध्ये एनर्जी फ्लो आणि इकॉलॉजिकल पिरॅमिड्स यावरती जास्त क्वेश्चन पाहायला मिळतात. तर हे सगळे टॉपिक आपण इथे कव्हर करणार आहोत. तर चला आता पाहूया इकोसिस्टीम. सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही काही जेव्हा रोडवरून येत असता, कुठे जात असतात, तर तेव्हा आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये रोडवरती जिथे कुठे खड्डा असतो तिथे पाणी साचून बसतं आणि त्या डबक्यामध्ये जेव्हा पाणी साचतं काही दिवसानंतर त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे कीटक दिसतात, छोटे छोटे इन्सेक्ट दिसतात. ठीक आहे, छोटे छोटे प्लांट्स पण दिसतात, हर्ब्स, गवत वाढलेलं दिसतं. तर तिथे ना एक इकोसिस्टीम तयार होते. त्या इकोसिस्टीम आता ही कशी, तर त्या पॉन्डमध्ये, त्या डबक्यामध्ये छोटे छोटे जे कीटक असतात त्या कीटकांना खाण्यासाठी मोठे कीटक तयार होतात आणि त्या मोठ्या कीटकांना खाण्यासाठी आपण पाहतो की त्यामध्ये बेंडकीसुद्धा असते. ती बेंडकी त्यांना खाते. तर तिथे एक इकोसिस्टीम तयार होते, जी छोटीशी इकोसिस्टीम आहे. इकोसिस्टीम ही छोटीशी असते आणि मोठ्यातली मोठी पण असते. जी आपली पृथ्वी आहे, अर्थ आहे, या बायोस्पिअरवरती सुद्धा इकोसिस्टीम म्हणून बायोस्पिअरला ओळखलं जातं. ही एक इकोसिस्टीमच आहे. यामध्ये प्रत्येक जे बायोटिक प्राणी आहे, ऑर्गॅनिझम्स आहेत, एकमेकांवरून अवलंबून आहेत. जसं आपण अन्नासाठी कुणावर अवलंबून आहोत, तर प्लांटवरती अवलंबून आहोत. ठीक आहे, आणि अशीच ही इकोसिस्टीम तयार झालेली असते. तर इकोसिस्टीममध्ये आपण पाहतो की फॉरेस्ट ही एक इकोसिस्टीम आहे. त्यानंतर माउंटेन जे पर्वतरांगा आहेत, वाळवंट आहेत, ती एक इकोसिस्टीम आहे. त्यानंतर ओशन, सी, तिथे एक इकोसिस्टीम आहे. छोटे पॉन्ड्स, लेक्स, जे तलाव असतात, धरणं असतात, ते सुद्धा इकोसिस्टीम आहेत. तर अशा अनेक इकोसिस्टीमचा अभ्यास इथे आपण करणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर इकोसिस्टीम म्हणजे काय? इकोसिस्टीम हे युनिट आहे नेचरचं, फंक्शनल युनिट आहे नेचरचं. जसं आपण म्हणतो सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी. सेलपासून पूर्ण बॉडी तयार झालेली आहे. तसंच या इकोसिस्टीमनी सगळं जे नेचर आहे, बायोस्पियर आहे, ते तयार झालेलं आहे. इकोसिस्टीम इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. तर इकोसिस्टीम काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर आहे. इथे तुम्हाला पाहायला मिळेल इकोसिस्टीम काय आहे, तर फंक्शनल युनिट ऑफ नेचर. अनेक इकोसिस्टीम मिळून काय बनतं, तर हे निसर्ग बनतो, हे बायोस्पियर बनलेलं आहे. आता मला सांगा, हे इकोसिस्टीम म्हणजे काय? तर हे इकोसिस्टीम म्हणजे काय असतं की आपल्याला माहिती आहे बायोटिक फॅक्टर आहेत, अबायोटिक फॅक्टर आहेत. इथे आपण रिकॉल करूया. बायोटिक फॅक्टरमध्ये कोण येतं? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टरमध्ये कोण कोण येतं? प्लांट येते, ॲनिमल येतं, इन्सेक्ट्स येतात, हे बायोटिक फॅक्टरमध्ये. अबायोटिक फॅक्टरमध्ये सॉईल, एअर. ठीक आहे, त्यानंतर काय येतं? सँड. हे असे अबायोटिक फॅक्टर, वॉटर, हे अबायोटिक फॅक्टरमध्ये येतं. तर जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एकमेकांमध्ये इंटरॅक्शन होतं. आता हा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि हे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ट्री. जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये इंटरॅक्शन होतं आणि याचसोबत या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा इंटरॅक्शन हे फिजिकल इन्व्हायरमेंटशी होतं.
जे त्याच्या सभोवताली असतं तेव्हा तिथे इकोसिस्टीम असं म्हणलं जातं. इकोसिस्टीम असं म्हणलं जातं. ठीक आहे. जशी एक झाली, ही झाली एक फ्रॉग. इथे फ्रॉग डिपेंड आहे इन्सेक्टवरती आणि हे याच्या सभोवतालचे जे सराउंडिंग आहे या सराउंडिंगवर हे दोघंही डिपेंड आहेत. तर ही एक काय झालेली आहे, इथे इकोसिस्टीम तयार झालेली आहे. आता फ्रॉगवर कोण डिपेंड असतं, तर स्नेकवरती कोण असतो, वल्चरवरती कोण असतो, असे अनेक. आता ठीक आहे, इथे एक इकोसिस्टीम तयार होते. तर इकोसिस्टीम म्हणजे काय, द इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम विथ among themselves and surrounding physical environment. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधील इंटरॅक्शन, त्यांच्यामधील इंटरॅक्शन आणि त्यांच्या सभोवतालचे जे सराउंडिंग असते त्यामधील इंटरॅक्शनला काय म्हणतात, तर इकोसिस्टीम असं म्हणतात. इथे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, many ecologists regard the entire biosphere global is an ecosystem. आपली पृथ्वी एक काय आहे, इकोसिस्टीम आहे. as a composite of local ecosystem on earth. Since this system is too much big and complex to study. आणि ही आता एवढं मोठं बायोस्फिअर आहे, एवढं मोठं अर्थ आहे, हे आपण अभ्यासाला गेलं तर अवघड जातच, कारण एवढं बायोस्फिअरचा अभ्यास आपण कसा करणार आहात. त्यामुळे इथे कॅटेगरीज केलेली आहेत. ठीक आहे. एक तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आणि दुसरी ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचे किती टाईप आहेत, 2 टाईप आहे. इकोसिस्टीम आहे, इकोसिस्टीमचे 2 टाईप आहेत. त्यामध्ये टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक. टेरेस्ट्रियलचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर टेरेस्ट्रियलचे एक्झाम्पल आहेत फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट, वाळवंट. ठीक आहे. ॲक्वॅटिकमध्ये पॉन्ड, लेक, वेटलँड, सी असे एक्झाम्पल येतात. एवढं तुम्हाला कळालेलं आहे का. ठीक आहे. तर हे इकोसिस्टीममध्ये एवढंच आहे की इकोसिस्टीममध्ये काय होतं, तर इंटरॅक्शन घडून येते लिव्हिंग ऑर्गॅनिझम विथ देमसेल्व्स अँड विथ सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ते स्वतःमध्ये इंटरॅक्शन करतात आणि त्यांच्या सभोवतालील जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी, फिजिकल एन्व्हायरमेंट आहे त्यांच्याशी इंटरॅक्शन करतात आणि तिथे एक इकोसिस्टीम तयार होते. त्यामध्ये 2 कॅटेगरीज विभागली गेलेली आहे, कारण बायोस्फिअर हे अगदी मोठी इकोसिस्टीम आहे. एवढे मोठ्या इकोसिस्टीमचा अभ्यास करणं हे शक्य नाही, म्हणून त्यामध्ये 2 कॅटेगरीज विभागल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आणि एक आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर टेरेस्ट्रियलचे आहेत ग्रासलँड, गवताळ प्रदेशामधील, डेझर्ट, फॉरेस्ट हे. आणि त्यानंतर जे ॲक्वॅटिक आहे त्यामध्ये पॉन्ड, लेक, सी, ओशन, वेटलँड हे आले ॲक्वॅटिकमध्ये. एवढं कळालं तुम्हाला. ठीक आहे. तर आता पाहूया आपण इकोसिस्टीम स्ट्रक्चर अँड फंक्शन यामध्ये काय आहे. In earlier classes you have looked at the various component of the environment, अबायोटिक, बायोटिक. इन्व्हायरमेंट बनलेलंच आहे अबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट पासून. अबायोटिक कंपोनंट कोणकोणते, वॉटर, सॉईल, एअर हे अबायोटिक. ठीक आहे. बायोटिक कोणते, प्लांट, ॲनिमल हे बायोटिक.
You studied how the individuals biotic and abiotic factor affected each other and their surrounding. आपल्याला माहिती आहे हे अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टरमध्ये इंटरॅक्शन होतं. बायोटिक फॅक्टर हे अबायोटिक फॅक्टरवर डिपेंडेंट असतात. ठीक आहे. लेट अस लुक ॲट दिस कंपोनंट इन अ मोर इंटिग्रेटेड मॅनर. जसं आपण बायोटिक फॅक्टर आहोत, ठीक आहे, आणि हे बायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टरवर डिपेंड असतात. म्हणजे आपण श्वसनासाठी एअरवर डिपेंड आहे. एअर काय आहे? अबायोटिक फॅक्टर आहे. असं इंट्रॅक्शन ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट रिझल्ट इन अ फिजिकल स्ट्रक्चर दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स फॉर इच टाईप ऑफ इकोसिस्टीम. आणि याच अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टरचं कंपोनंट्सचं इंटरॅक्शन होतं आणि हे महत्त्वाचं घडून येतं कशासाठी? इकोसिस्टीम तयार होण्यासाठी. Identification and enumeration of plant and animal species of an ecosystem gives its species composition. तर इथे काय म्हणलं गेलेलं आहे की जे आयडेंटिफिकेशन आहे आणि इन्युमरेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पीसीस, आपण एखादं प्लांट कसं ओळखायचं, ॲनिमल कसे ओळखायचे, ॲनिमल स्पीसीस कसे ओळखायचे, याचं सगळं स्पीसीस कंपोजिशन कोण कोणावरती डिपेंड आहे हे इथं दिलेलं जातं. Vertical distribution of different species occupying different level is called stratification. आणि जेव्हा आपण अशा प्लांट आणि ॲनिमलचं जेव्हा वर्टिकल म्हणजे काय? हे असं उभं. हॉरिझॉन्टल म्हणजे काय असतं? आडवं असतं. तर जेव्हा आपण ह्या वर्टिकल फॉर्ममध्ये ही प्लांट अँड ॲनिमलचं डिफरंट स्पीसीस कोणकोणत्या लेवल ऑक्युपाय करते, जेव्हा आपण ही अशी कंडिशन शो करतो डिफरंट लेवल. आता हे एक लेवल आहे, हे 2 आहे, 3rd आहे, 4th आहे, 5th लेवल आहे. तर याला काय म्हणतात? तर स्ट्रॅटिफिकेशन म्हणतात. याला काय म्हणतात? स्ट्रॅटिफिकेशन म्हणतात. या वर्टिकल अरेंजमेंट ऑफ डिफरंट स्पीसीस ऑक्युपाईंग द डिफरंट लेवल. Different species vertically thus distribute the different species occupy the different level. याला काय म्हणायचं? स्ट्रॅटिफिकेशन. वर्टिकल शब्द आला की स्ट्रॅटिफिकेशन लक्षात ठेवायचं. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे कशाचं? तर ट्रीचं. ट्री याला दिलेलं आहे. तर सगळ्यात खाली काय असतं या फर्स्ट लेअरमध्ये? तर इथे ग्रास असतात. ग्रासच्या वरती काय असतं? हब असतं. हब्स. त्यानंतर काय असतं? श्रब असतं. श्रब्स. त्यानंतर काय असतं? ट्री असतं. त्यानंतर फॉरेस्टमध्येच ट्री येतं. ठीक आहे. तर ग्रास काय आहेत? एकदम प्लांटमध्ये एकदम खालचा लेवल आहे. त्यानंतर हब्स काय आहे? हब काय आहे? ग्रासचाच एक डेव्हलप म्हणजे ग्रासपेक्षा हे थोडंसं डेव्हलप्ड आहे. याच्या जी स्टीम आहे ती कमकुवत असते. ठीक आहे. पण प्लांटपेक्षा तो जास्त स्ट्रॉंग असतो. श्रब काय असते? तर याचे जे खोड असतं हे स्ट्रॉंग असतं, पण हा की नाही उंच वाढत नाही, हे झुपकेदार होतं श्रब. ट्री काय होते? ही उंच वाढते आणि हिची जी डेव्हलपमेंट असते ती अतिशय जास्त होत असते आणि त्यातूनच फॉरेस्ट निर्माण होते. आता ही वर्टिकल अरेंजमेंट केलेली आहे स्पीसीसची. हे सगळे काय आहेत? तर प्लांटमध्येच येतात, पण याचे वेगवेगळे स्पीसीस आहेत. ग्रास हा वेगळा स्पीसीस आहे, हब हा वेगळा स्पीसीस आहे, श्रब हा वेगळा स्पीसीस आहे, ट्री हा वेगळा स्पीसीस आहे. तर अशा स्पीसीसची जेव्हा वर्टिकल अरेंजमेंट होते, वर्टिकल अरेंजमेंट जेव्हा या स्पीसीसची होते तेव्हा त्याला काय म्हणायचं? स्ट्रॅटिफिकेशन. हे लक्षात ठेवा. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय हे असं विचारू शकतात. इम्पॉर्टंट आहे. आणि मी इथं आता तुम्हाला एक्झाम्पल देते. जसं प्लांटमध्ये स्पीसीस आहे ग्रास, त्यानंतर कोण आहे? श्रब. त्यानंतर काय आहे? हब आहे. इथे आहे श्रब. त्यानंतर आहे ट्री. हे एक काय झालं? एक स्ट्रॅटिफिकेशन झालं.
एवढं तुम्हाला कळालं. तर त्यानंतर पाहूया की इकोसिस्टीममध्ये काही कंपोनंट आहेत. त्यामध्ये काय येतं की प्रोडक्टिव्हिटी येते, सेकंड आहे डिकम्पोजिशन येतं, प्रोडक्टिव्हिटी येते, डिकम्पोजिशन येतं, एनर्जी फ्लो येतं, न्यूट्रिएंट सायकल येतं. कारण प्रत्येक इकोसिस्टीम आता सुरळीतपणे व्यवस्थितपणे चालण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करतात आणि ह्या गोष्टी एकमेकांवर कशा डिपेंड आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल, काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच लेक्चर्ससाठी चॅनलवरती येत राहा. थँक्यू सो मच.